1989 मध्ये सुरू झालेला हा प्रवास आहे। जवळपास 40 वर्ष याला आता पूर्ण झाली आणि अजूनपर्यंत जे झोपडपट्टीधारक जे होते त्यांना आम्ही घर देऊ शकलो नाही हे आपण उत्तरातच मान्य केलेलं आहे। विकासकांनी आपले टावर उभे करून त्याच्यामध्ये जेवढा एफएसआय घ्यायचा तेवढा एफएसआय त्यांनी घेऊन टाकलाच, टावर उभे झालेत, पण या झोपडपट्टीधारकांना साधं घर देऊ शकले नाही। आणि त्याच्यामध्ये तुम्ही उत्तराच्या शेवटी सांगितलं की याच्यामध्ये अजून त्याला त्रिसदस्यीय समिती चौकशी करून 3 महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश वगैरे दिले, म्हणजे त्याला तुम्ही काम करायला थांबवलं नाहीये। आणि म्हणून मला असं वाटतं मंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्र्याच्याकडे दालनात एक मीटिंग लावून वरिष्ठ सगळे अधिकारी ठेवून, कारण की हा एक मोठा इतिहास आहे आणि अशा पद्धतीचं, कारण की आता माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जे काल मुंबईसाठी निर्णय घेतले त्याचं स्वागत सगळ्यांनीच केलं, पण झोपडपट्टीधारकांचे जे हाल मुंबईत आहेत ते काही संपत नाही। मला असं वाटतं की या लक्षवेधीच्या माध्यमातून एका प्रश्नाने त्या मुंबई शहरातल्या झोपडपट्टीधारकांचे प्रश्न सुटू शकतील असा माझा विश्वास आहे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आपण उत्तर द्या, पण मला असं वाटतं की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक मीटिंग लावून त्यांच्या दालनामध्ये हा प्रश्न निकाली काढावा अशी माझी विनंती। माननीय मंत्री महोदय। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नानाभाऊ यांनी जे या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला आहे त्या संदर्भात कालिंदी डेव्हलपर्स देवी कन्याकुमारी सहकारी गृहनिर्माण संस्था गोरेगाव पश्चिम मुंबई या संदर्भामध्ये आपण सांगितलेली वस्तुस्थिती की आपण त्यांना स्टॉप वर्कची नोटीस दिलेली होती। म्हणजे जेव्हा ही सकृतदर्शनी सगळ्या गोष्टी आपल्या निदर्शनाला आल्या तेव्हा आपण त्यांना स्टॉप वर्कची नोटीस दिली, पण त्या नोटीसच्या विरोधात AJRCकडे संबंधित डेव्हलपरनी त्या ठिकाणी अपील केलं आणि AJRCनं त्या अपीलामध्ये त्याला रिलीफ देऊन एक त्रिसदस्यीय समिती या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नियुक्त केली आणि त्यांना 3 महिन्यात या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। आता AJRC ही अर्धन्यायिक त्यांना अधिकार आहेत, त्यामुळे आता ती ओव्हररूल करणं जोपर्यंत त्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल येत नाही, पण तरीसुद्धा आपण जे म्हणताय तसं त्रिसदस्यीय समितीला एक्सपर्टाईट करायच्या सूचना दिल्या जातील, कारण त्रिसदस्यीय समिती शेवटी शासकीय आहे आणि त्यांना डे टू डे हिअरिंग असेल किंवा तिथं स्पॉट इन्स्पेक्शन असेल किंवा जी काय पडताळणी करायची आहे ते करून मुदत वाढ मिळणार नाही 3 महिन्याची या सक्त सूचना दिल्या तर जातीलच। पण आपण जो मुद्दा उपस्थित केला की या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे संबंधित अधिकाऱ्यांची आणि आपल्या समवेत आपण जी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे बैठक आयोजित करून यातनं कशा पद्धतीने लोकांना न्याय देता येईल अशी बैठक निश्चितपणे अधिवेशन कालावधी संपल्या आयोजित केली जाईल। चला।